श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 32. मच्छिंद्रनाथांचा परकाया प्रवेश या अध्यायाचे नित्यपठन केले असता गंडांतरी नाहीसे होऊन आयुष्य वाढेल. अध्यायाला सुरुवात होत आहे. चौरंगीनाथास तपश्चर्येस बसून मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ पुढे गिरनार पर्वतावर गेले. तेथे त्यांनी दत्तप्रभूंची भेट घेतली आणि त्यांना पाहून श्री गुरूंना खूप आनंद झाला. त्यांनी त्या दोघांवरील प्रेमाचा वर्षाव केला. तेथील 6 महिन्याच्या मुक्कामात दत्तप्रभूंच्या सहवासाने ते दोघेही धन्य धन्य झाले. त्यानंतर अवतार कार्याच्या दृष्टीने दत्तप्रभूंचा निरोप घेऊन ते दोघे गुरु शिष्य पुन्हा तीर्थाटनास निघाले. मजलदर करीत ते प्रयाग क्षेत्री आले. त्यावेळी तेथे त्रिविक्रम नावाचा धर्मशील परोपकारी व प्राजंत दक्ष राजा राज्य करीत होता. त्याची पत्नी रेवती ती सुद्धा महान पतिव्रता होती. दुर्दैवानं पण त्या दाम्पत्यास पुत्र संतान नव्हते. प्रयागात प्रवेश केल्यानंतर मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांना घरोघरी रडारड व आकांत चाललेला दिसला. ते पाहून चकित झालेल्या त्या दोघांनी नगरजनांकडे चौकशी केली असता त्यांना कळले की राजाचे निधन झाले आहे. त्या सर्वांचे दुःख पाहून राजाही तितकाच महान असला पाहिजे असा विचार करून मच्छिंद्रनाथाच्या मनातही त्याच्याविषयी आदर निर्माण झाला. मग त्या राजाला पुन्हा जिवंत करावे असा विचार करून त्याच्या अंतर्ज्ञानाने राजाची आयुष्याची मर्यादा शोधून पाहिली, तर तो सर्व आयुष्य बघून ब्रह्मरूप झाल्याचे दिसले. तेव्हा नाईलाज होऊन गोरक्षनाथ गावाबाहेरील अरण्यात गेला. तेथील एका शिवालयात थांबला आणि तेथून जवळच स्मशानभूमी होती आणि काही वेळाने राजाचे प्रेत तेथे अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आले. आणि त्यावेळी शोकमग्न जनसमुदायाला पाहून गोरक्षनाथाला गहिवरून आले. राजाला जिवंत करण्याची विनंती त्यांनी मच्छिंद्रनाथाला केली. मग मच्छिंद्रनाथ म्हणाले, सांप्रत वस्तुस्थितीच तशी आहे रे. माझेच काय, तुझेही सामर्थ्य येथे चालणार नाही. तेव्हा आपल्या गुरुनेच आपल्याला असमर्थ पाहून गोरक्षनाथाने चिडून मी जिवंत करू शकलो नाही तर अग्नी काष्ट भक्षण करीन अशी घोर प्रतिज्ञा केली. ते ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले, अरे वत्सा, हे तू काय बोलून टाकलास? अरे हा राजा आधीच ब्रह्मरूप झाला आहे, तो परतणे शक्य नाही. ते ऐकून गोरक्षनाथ अंतर्दृष्टीने पाहता तो ब्रह्मस्वरूप झाल्याचे कळले. तेव्हा ते निराश झाले आणि ते अग्निकाष्ट घेण्यासाठी लाकडे गोळा करू लागले. तेव्हा वड्यासाठी डोळा देणारा गोरक्ष प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी अग्नीत उडी टाकायलाही मागे पुढे पाहणार नाही हे ओळखून मच्छिंद्रनाथाने त्यांना थांबवले आणि म्हणाले, तुझे वचन खरे करण्यासाठी मी स्वतः या राजाच्या देहात प्रवेश करून 12 वर्षे राहीन. त्या अवधीत माझ्या देहाचे रक्षण कर. त्यानंतर मी पुन्हा या देहात प्रवेश करीन. गोरक्षनाथाने त्यांना सहमती देताच मच्छिंद्रनाथाने परकाया प्रवेश सिद्धीने स्वदेहाचा त्याग करून त्या मृत राजाच्या देहात परकाया प्रवेश करून त्यामुळं राजा तात्काळ उठून बसला. ते पाहून लोकांनी आनंदाने जल्लोष केला. त्यांनी राजाचा एक सुवर्ण पुतळा बनवून त्यावर सर्व प्रेत संस्कार केले. इकडे गोरक्षनाथाने त्या शिवालयातील पुजारिणीला विश्वासात घेऊन व हकीकत सांगितली आणि तिला नाथांचा परोपकार पाहून मोठा संतोष वाटला. एक गुप्त विवर दाखविली. ती सर्व दृष्टीने सुरक्षित आहे याची खात्री झाल्यावरच गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथांचा देह तेथे ठेवला आणि विवरद्वार व्यवस्थित बंद करून शिवालयात येऊन बसले. तिकडे
त्रिविक्रमाच्या देहात प्रवेश केले मच्छिंद्रनाथानं आणि अंतर्ज्ञानाने सर्व गोष्टी ध्यानात घेऊन सर्व कारभार इतक्या व्यवस्थित करीत होते की प्रत्यक्ष रेवती राणीलाही त्यांच्याबद्दल शंका आली नाही. स्मशानाजवळी देवळात जाण्याचा राजाचा नित्य परिपाठ होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मच्छिंद्रनाथही तेथे गेले आणि गाभाऱ्यात गोरक्षनाथांची भेट घेऊन त्यांनी आपले शरीर ठेवलेली जागा नीट समजावून घेतली. त्यानंतर दर्शनाचं निमित्त करून तेथे जागा सुरक्षित असल्याचे रोज खात्री करून घेत. मग 3 महिन्याने त्याची संमती घेऊन गोरक्षनाथ तीर्थप्रमाणास निघून गेले. पुढे मच्छिंद्रनाथांपासून रेवतीलाही दिवस गेले. तिला एक तेजस्वी पुत्र झाला. त्याचे नाव धर्मनाथ असे ठेवण्यात आले. धर्मनाथ 5 वर्षाचा झाला तेव्हा राजा राणीने गावाबाहेरील देवळात शंकराची पूजा केली. त्यावेळी राणीने शंकराला मी सुवासिनी असतानाच मला मरण यावे अशी प्रार्थना केली. ते ऐकून ती पुजारीने हसली. तिचे हसणे राणीला खटकले आणि तिने त्या पुजारिणीला एकांतात नेले व अभय वचन देऊन तिला हसण्याचे कारण विचारले. पुजारीने म्हणाली, राणी साहेब, तुम्ही आधीच विधवा आहात, पण तरीही सुवासिनीचे मरण मागितले म्हणून मला हसू आले. त्यानंतर तिने मच्छिंद्रनाथाच्या परकाया प्रवेशाची सर्व हकीकत राणीला सांगितली आणि त्याचा देह ठेवलेली ती जागाही दाखविली. ते ऐकून राणी अस्वस्थ झाली आणि 7 वर्षांनी राजाच्या देह सोडून मच्छिंद्रनाथ परत त्या शरीरात गेला तर पुन्हा विधवा होणार, तेव्हा तो देहच नष्ट करून टाकावा म्हणजे मच्छिंद्रनाथाला राजाचा देह सोडून जायला आधारच मिळणार नाही. असा विचार करून ती महालात परतली. मग त्याच दिवशी मध्यरात्री तिने आपल्या विश्वासू सेवकांकडून त्या गुप्त विवारद्वारातून मच्छिंद्रनाथांचा देह बाहेर काढला. त्या देहाचे असंख्य तुकडे करून अरण्यात विकळून दिले आणि विवरद्वार विकृत करून समाधानाने परत माघारी गेली. त्या भयंकर प्रकाराने माता पार्वती दचकून जागी झाली. तिने शंकराला जागृत करून रेवतीचे उत्कृत्य सांगितले. ते ऐकून त्याला मोठा धक्का बसला. मग त्याच्या आज्ञानुसार पार्वतीने यक्षिणीसह चामुंडांना मच्छिंद्रनाथाच्या देहाचे तुकडे वेचून वीरभद्राकडे नेण्यास सांगितले. त्याप्रमाणे कार्य संपन्न करून ते वीरभद्राकडे गेले. तो भग्ननाथ त्याच्याकडे सोपवून म्हणाल्या, यानं तुमची आणि आमची विटंबना केली. त्या आपल्या वैऱ्याचा आज घात झाला आहे. हे त्यांच्याच देहाचे तुकडे आहेत. ते नेण्यासाठी गोरक्षनाथ आज ना उद्या येथे येईल, तेव्हा सावध राहा. ते ऐकून सर्वांना आनंद झाला. वीरभद्राने त्या देहाच्या रक्षणासाठी कोट्यावधी शिवगण पहाऱ्यास ठेवले. याचबरोबर अध्याय 32 समाप्त होत आहे. उर्वरित कथा पुढील अध्यायानुसार.